माइंडस्टिक्स फाउंडेशन पास्ट. नमस्कार. आज आपण एका जबरदस्त प्रवासावर निघणार आहोत. हा प्रवास आहे कॉम्प्युटरच्या इतिहासाचा. आपण बघणार आहोत की गेल्या काही दशकात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं आणि या बदलाच्या 5 महत्त्वाच्या पिढ्या नेमक्या कोणत्या होत्या. तर मग प्रश्न पडतो की हा प्रवास झाला कसा. विचार करा, एकेकाळी अख्खी खोली व्यापणारे मोठमोठे मशीन्स आज आपल्या खिशात बसणाऱ्या छोट्याशा डिव्हाइसमध्ये कसे काय बदलले. ही फक्त आकार कमी होण्याची गोष्ट नाहीये, तर ही आहे शक्ती वाढण्याची एक जादुई कहाणी. यालाच तर मिनिएचरायझेशन म्हणतात. पण हो, पुढे जाण्याआधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया. कॉम्प्युटर म्हणजे नेमकं काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे आपण दिलेल्या सूचनांवर काम करतं. म्हणजे ते डेटा घेतं, त्यावर प्रक्रिया करतं आणि आपल्याला हवा असलेला रिझल्ट देतं. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया पहिल्या पिढीपासून. विचार करा, हे होते जगातले पहिले इलेक्ट्रॉनिक ब्रेन. साधारण 1946 ते 1959च्या काळात या प्रचंड मोठ्या मशीन्सनी जगात पहिलं पाऊल टाकलं. या पिढीच्या कम्प्युटर्सचं हृदय होतं व्हॅक्यूम ट्यूब. याच तंत्रज्ञानामुळे पहिल्यांदाच किचकट गणितं आणि मोठी मोठी कॅल्क्युलेशन्स करणं शक्य झालं. पण याची एक मोठी किंमतही होती. हे कम्प्युटर्स आकाराने खूप मोठे होते, प्रचंड महाग होते, त्यांचा स्पीड खूप कमी होता आणि ते बऱ्याचदा चुकायचं सुद्धा. या जायंट ब्रेन्सच्या समस्या काही कमी नव्हत्या. एकतर ते प्रचंड वीज वापरायचे, ज्यामुळे खूप जास्त उष्णता निर्माण व्हायची. त्यांची प्रोसेसिंग आणि स्टोरेज क्षमता अगदीच कमी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना प्रोग्राम करणं म्हणजे अक्षरशः एक डोकेदुखी होती. हे स्पष्ट होतं की आता काहीतरी नवीन हवं होतं आणि याच गरजेतून पुढचा शोध लागला. आणि मग आली दुसरी पिढी. एक अशी पिढी जिने कम्प्युटरच्या जगात अक्षरशः क्रांती घडवली. या क्रांतीचं नाव होतं ट्रान्झिस्टर. हो, एक छोटासा शोध, पण त्याने सगळं काही बदलून टाकलं. व्हॅक्यूम ट्यूब्सची जागा आता ट्रान्झिस्टर्सनी घेतली. आणि याचा परिणाम, कॉम्प्युटर्स आकाराने लहान झाले, वेगवान झाले आणि जास्त विश्वासार्ह बनले. पण उष्णतेची समस्या अजूनही होतीच. त्यामुळे एअर कंडिशनिंगची गरज लागत होती. आणि हो, प्रोग्रॅमिंग अजूनही तितकंसं सोपं झालं नव्हतं. या पिढीने कॉम्प्युटरला खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल बनवलं. आता स्पीड मायक्रोसेकंड्समध्ये मोजला जाऊ लागला. पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल होता तो म्हणजे फोर्ट्रॅन आणि कोबोल सारख्या हाय लेव्हल लँग्वेजेसचा विकास. यामुळे काय झालं माहितीये, पहिल्यांदाच शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक कॉम्प्युटरशी जवळजवळ माणसांच्या भाषेत बोलू शकत होते. यामुळे कॉम्प्युटर वापरणं खूपच सोपं झालं. ओके, तर आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, म्हणजे तिसऱ्या पिढीकडे. इथे तर एक कमालच झाली. अनेक ट्रान्झिस्टर्स एकाच छोट्याशा चिपवर बसवण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं. आणि खरं सांगायचं तर इथूनच कॉम्प्युटरच्या छोट्या होण्याच्या म्हणजे मिनिएचरायझेशनच्या खऱ्या युगाला सुरुवात झाली. या पिढीचा हिरो होता इंटिग्रेटेड सर्किट, ज्याला आपण सगळे आयसी म्हणून ओळखतो. जरा कल्पना करा, जणू काही एका लहानशा चिपवर अख्खं सर्किट बोर्डच प्रिंट केलं होतं. यामुळे झालं असं की कॉम्प्युटरचा आकार आणि किंमत दोन्ही कमी झाले, पण त्यांची ताकद मात्र कित्येक पटींनी वाढली. आणि याच तंत्रज्ञानाने आज आपण वापरतो त्या ऑपरेटिंग सिस्टीमचा पाया घातला. हे बघा, सिलिकॉनच्या या नखा एवढ्या तुकड्यावर हजारो इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आहेत. विचार करा, पहिल्या पिढीचा जो अख्खी खोली व्यापणारा महाकाय मेंदू होता ना, त्याची सगळी शक्ती आता या एका छोट्याशा चिपमध्ये सामावली होती. किती अविश्वसनीय बदल होता हा. आणि आता आपण प्रवेश करतोय चौथ्या पिढीत. ही ती पिढी आहे जिथे मायक्रोप्रोसेसरने कॉम्प्युटरची संपूर्ण शक्ती फक्त एका चिपवर आणली. आणि याचा परिणाम थेट पर्सनल कॉम्प्युटर म्हणजेच पीसीचा जन्म झाला. हे शक्य झालं ते व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजेच VLSI टेक्नॉलॉजीमुळे. सोप्या भाषेत सांगायचं तर आता लाखो कंपोनेंट्स एकाच चिपवर बसवणं शक्य झालं होतं. आणि मग काय, कम्प्युटर स्वस्त झाले, वेगवान झाले आणि खूपच विश्वासार्ह झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पहिल्यांदाच सामान्य माणसाच्या घरात पोचले. या टेक्नॉलॉजिकल क्रांतीचा थेट परिणाम होता पर्सनल कम्प्युटरचा उदय. आता संपूर्ण CPUच एका चिपवर आल्यामुळे जे कम्प्युटर एकेकाळी अख्खी खोली व्यापायचे ते चक्क आपल्या टेबलवर ठेवता येऊ लागले. IBM PC आणि Apple Macintosh ही याच काळातली काही प्रसिद्ध उदाहरणं आहेत. चला, आता येऊया वर्तमान आणि भविष्याच्या पिढीकडे, म्हणजे 5व्या पिढीकडे. ही पिढी ओळखली जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रचंड प्रोसेसिंग पॉवरसाठी. आता आपण अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजेच ULSIच्या काळात आहोत. याचा अर्थ एका चिपवर आता करोडो कंपोनेंट्स बसवलेले असतात.
ह्याच अफाट शक्तीमुळे आजचे कम्प्युटर्स प्रचंड वेगवान आणि स्वस्त झाले आहेत. आणि हीच प्रचंड प्रोसेसिंग पॉवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIच्या विकासाचा पाया आहे. 5व्या पिढीचं अंतिम ध्येय काय आहे? तर ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे अशी डिव्हाइसेस तयार करणं जी फक्त कॅल्क्युलेशन्स करणार नाहीत, तर माणसांसारखा विचार करतील, शिकतील आणि स्वतःहून निर्णय घेतील. मग ह्या AIच्या उद्दिष्टांमध्ये काय काय येतं? तर यात येतं नॅचरल लँग्वेज म्हणजे मानवी भाषा समजणारे कम्प्युटर्स. मग आहेत एक्सपर्ट सिस्टम्स म्हणजे खऱ्या आयुष्यातल्या परिस्थितीत निर्णय घेणारे कम्प्युटर्स. आणि हो, रोबोटिक्स म्हणजे असे कम्प्युटर्स जे पाहू शकतात, ऐकू शकतात आणि प्रतिक्रिया देऊ शकतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या संपूर्ण प्रवासात आपण ज्या कम्प्युटर्सबद्दल बोलतोय ते प्रामुख्याने डिजिटल कम्प्युटर्स आहेत. हे नीट समजून घेण्यासाठी 2 प्रकार बघूया. एक असतो ॲनालॉग कम्प्युटर, जो तापमान किंवा दाब यांसारख्या सतत बदलणाऱ्या गोष्टी मोजतो. पण दुसरा डिजिटल कम्प्युटर हा सगळी माहिती 0 आणि 1 या भाषेत बदलतो. आणि यामुळेच तो खूप जास्त अचूक आणि शक्तिशाली असतो. आपण आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या पिढ्या याच डिजिटल क्रांतीचा हिस्सा आहेत. तर आपण पाहिलं की व्हॅक्यूम ट्यूबच्या त्या महाकाय युगापासून ते आजच्या AIच्या सूक्ष्म जगापर्यंतचा हा प्रवास कसा होता. प्रत्येक पिढीसोबत कॉम्प्युटर लहान, अधिक वेगवान आणि जास्त बुद्धिमान होत गेला. मग आता प्रश्न उरतो तो हा की यापुढे काय? 6वी पिढी ही आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? एक मात्र नक्की, तंत्रज्ञानाचा हा प्रवास इथेच थांबणार नाहीये.